सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याची दया सनातन आहे, प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन याकोबाचे पत्र अध्याय 1 5 ते 8 ही वचने. याकोबाचे पत्र अध्याय 1 5 ते 8 ही वचने. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण याकोब याचा अध्याय 1 आणि 5 ते 8 वचन या ठिकाणात आपण वाचलेले आहोत. आपण या ठिकाणात पाहत आहोत की विश्वासामध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा येतात, अनेक कठीण गोष्टीचा आम्हाला सामना करावा लागतो. परंतु आम्ही पाहतो की जो धीर धरून परमेश्वराची वाट पाहतो तो खरोखर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर उत्तम आणि चांगले कार्य करतो. आम्ही या ठिकाणात जे वचन आम्ही वाचलेले आहोत, या ठिकाणात जर तुम्ही याकोब त्याच्या 1 अध्याय 2 ते 3 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणात जगामध्ये जीवन जगत असताना भिन्न भिन्न परीक्षाचा, भिन्न भिन्न गोष्टीचा आम्हाला सामना करावा लागत आहे. या ठिकाणात प्रेषित याकूब आम्हाला या ठिकाणात तो सांगत आहे की जगात जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, अनेक आपत्ती विपत्ती येतात, अनेक गोष्टीचा सामना आम्हाला करावा लागतो. मग तो आर्थिक असो, तो शारीरिक असो, तो आत्मिक असो, किंवा तो आमच्या अनेक प्रकारच्या गोष्टीत असो, है ना. आम्ही पाहतो की या ठिकाणात देवाचा प्रिय सेवक आम्हाला सांगत आहे की या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर आम्ही परमेश्वराची धीराने वाट पाहतो आणि धीराने
परमेश्वरावरती विश्वास ठेवून आम्ही त्याचा धावा करतो, त्याची प्रार्थना करतो आणि विश्वास ठेवतो की निसंदेह प्रभू आम्हाला आमच्या विश्वासाच्या पलीकडे आमच्या जीवनामध्ये तो काम करणार आहे. 6व्या वचनामध्ये तेच सांगत आहे की विश्वास जो आहे आम्ही करत असताना तनिक आहे ना, कसल्याही प्रकारचा संदेह किंवा शंका आम्ही करू नये की मी या परीक्षातून जात आहे, भिन्न भिन्न अडचणीतून जात आहे आणि खरोखर मला सहायता मिळेल की नाही मिळेल. परंतु तुम्हाला सांगू द्या, जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, जो पवित्र प्रभू आहे, ज्याने अभिवचन आम्हाला दिलेलं आहे की मी तुम्हाला सोडणार नाही, तो म्हणतो की मत डर इधर उधर मत टाक है ना. आम्ही तो परमेश्वर आम्हाला सांगतो की आम्हाला भिण्याची गरज नाही, आम्हाला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही, तर विश्वासाने धीरज धरून आम्हाला परमेश्वराच्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे. विश्वासात आम्हाला आमची वाढ करायची आहे. आणि मग ते विश्वासात कशा प्रकारे वाढ होणार, तर आम्ही प्रार्थनेला, आम्ही देवाच्या वचनाला वेळ देणं गरजेचं आहे, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पण परीक्षा, ज्या पण कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे, निश्चित प्रभू परमेश्वर या परीक्षेतून, या कठीण परिस्थितीतून, जे पण अडचण आहे यामधून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बायबलमध्ये अनेक असे उदाहरण आहेत आहे ना, की ज्यांनी विश्वासाच्या द्वारे आम्ही पाहतो की ज्यांच्या जीवनात मोठे कार्य झालेले आहे. अब्रामाविषयी जर आम्ही पाहलो, सर्वात मोठा उदाहरण देवाचा सेवक अब्राहम आणि सारा, आणि आम्ही पाहतो की कित्येक वर्ष त्यांनी परमेश्वरामध्ये ते बनून राहिलेले, विश्वासामध्ये ते स्थिर राहिलेले, ते खचले नाही. परमेश्वराने जो अभिवचन त्यांना दिलेलं होतं की मी तुझ्याद्वारे संतती निर्माण करेन, आणि आम्ही पाहतो की प्रभूने तो अभिवचन पूर्ण केलेला आहे. आज त्याच विश्वासाच्या द्वारे प्रभू जो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ इच्छितो, जो तुम्हाला आणि मला कठीण परिस्थितीतून काढू इच्छितो, निश्चित माझे प्रियांनो आम्ही विश्वासात अटळ धीर धरून आम्ही राहायला पाहिजे, जेणेकरून तो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आमच्या विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनात अद्भुत आणि अद्भुत काम करेल आणि आम्हाला आशीर्वादित करेल. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सामर्थ्याने भरलेल्या सेनाधीश प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, नतमस्तक आणि दीन होतो, आणि आज तो मला सांगितलेले आहेस की रोजनी रोज आम्ही विश्वासात वाढायला पाहिजे. प्रभू आमची विश्वासात वाढ कर. ज्या परीक्षा, ज्या समस्या, ज्या कठीण गोष्टीतून या दिवसामध्ये प्रभू आम्ही जात आहोत, त्या सर्व ख्रिस्त येशूच्या नावाने दूर कर आणि आम्हाला विश्वासात दृढ कर. धन्यवाद करतो. प्रार्थना ऐकलंस तारणाऱ्या येशूच्याच नावात मागतो, म्हणून ते स्वीकार कर. आमीन. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.